Hello everyone, English. So students, in this video we will be seeing fourth passage of 10th standard English lesson, an encounter of a special. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण an encounter of a special kind या लेसन मधील फोर्थ पॅसेज बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. My attention was fixed on the revival of the baby langur. Suddenly I had an uncanny feeling of being watched. So इथे जे रायटर आहेत त्यांनी एका लंगूरच्या पिल्लाला म्हणजे माकडाच्या पिल्लाला वाचवलं आणि त्याला रिवायवल म्हणजे त्याला पुन्हा बरं करण्याचा ते प्रयत्न करत होते आणि त्यांचं पूर्ण लक्ष त्याकडे लागून होतं. सडनली अचानक आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. त्यांना एक अशी विचित्र, अनकॅनिंग म्हणजे वियर्ड, विचित्र अशी फिलिंग आली की कोणीतरी त्याला म्हणजे त्या रायटरला बघत आहे. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. तर ते त्या कूपपासून, त्या खुराड्या जिथं त्या बाळाला पिल्लाला ठेवलेलं होतं तिथून थोडे बाजूला झाले. त्यांनी वरती बघितलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. तिथे मदर लंगूर म्हणजे त्या पिल्लाची आई बसलेली होती त्यांच्या किचन रूफवर, किचनच्या छतावर. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. आणि जे लेखक त्या पिल्लाला वाचवायसाठी करत होते, एव्हरी स्टेप ती वर बसून शांतपणे बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती तिथे शांतपणे बसून होती. ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. जणू काही ती कन्व्हिन्स्ड होती, म्हणजे तिला पटलेलं होतं, तिला माहिती होतं की तिच्या पिल्लाला कुठलीही इजा हा व्यक्ती पोहोचवणार नाही. म्हणून ती चुपचापपणे तिथे बसून निमूटपणे सर्व काही फक्त बघत होती. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. मध्यंतरी मग ते पिल्लाला सुद्धा कळलं की आपली आई आपल्या आजूबाजूलाच आहे आणि मग आता तो आपल्या आईच्या प्रेझेन्स सेन्स केल्यामुळे अधिक जोरजोरानं रडू लागला. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. सो जे रायटर आहेत, रिट्रीटेड म्हणजे मागे हटणे, त्या कूपच्या दरवाजातून, खुराड्याच्या दरवाजामधून मागे हटले आणि त्यांनी त्या मदरला, त्या आईला, त्या पिल्लाच्या आईला त्या पिल्लाकडे येऊ दिलं. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप. पटकन, इमिडिएटली म्हणजे पटकन, ती जी आई होती शी डिसेंडेड म्हणजे उतरली त्या कूपच्या फ्लोअरवर, म्हणजे वरून छतावर बसलेली होती ती, तिथून खाली उतरली. अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म. आणि तिने पटकन त्या पिल्लाला आपल्या आर्ममध्ये, हातांमध्ये उचलून घेतलं. शी गेव द बेबी अ थोरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज. तिने त्या बेबीला, त्याच्या पूर्ण शरीराला चेक केलं, बॉडी इन्स्पेक्शन केलं की त्याला कुठं इंजुरीज म्हणजे जखमा झालेल्या आहेत. अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. आणि त्यानंतर तिने त्याला आपल्या कुशीमध्ये जोरदार मिठी मारली. द बेबी फाउंड ग्रेट सोलास इन हर केअरिंग आर्म्स. त्या पिलाला सुद्धा आपल्या आईच्या त्या केअरिंग आर्म्समध्ये, आपल्या आईच्या त्या केअर करणाऱ्या अशा कुशीमध्ये खूपच जास्त सोलॅस म्हणजे काय, तर आराम जो आहे तो मिळाला. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. असेच काही मिनिटभर ती जी आई होती आपल्या पिल्लाला घेऊन तशीच बसून राहिली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. तिला बघून असं वाटत होतं कदाचित शी वॉज पॉन्डरिंग म्हणजे थिंकिंग ओव्हर डीपली, कुठल्या तरी गोष्टीवर खोल विचार करणे. तर ती जी मदर लंगूर होती ती खोल विचार करत होती की तिच्यासमोर आता कुठले ऑप्शन्स आहेत आणि ती फिगर आउट करायचा प्रयत्न करत होती कशा प्रकारे ती पुढे आपल्या पिल्लावर कुठलाही हल्ला व्हायला नको म्हणून आपल्या पिल्लाला कशा प्रकारे ती वाचवू शकणार. फर्दर असल्ट्स म्हणजे काय, तर अटॅक्स, की पुढे पिल्लावर कुठलाही अटॅक होऊ नये, त्यापासून तो सेफ राहावा म्हणून आता आपल्याकडे कुठले ऑप्शन आहे याचा कदाचित ती विचार करत होती. सो मित्रांनो, हा होता चौथा पॅसेज ऑफ ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.